नमस्कार मित्रांनो, काल परवाच गेरा बिल्डरचा एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की बिल्डरकडे कामाला असलेल्या एम्प्लॉईच्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं। त्यामुळे बिल्डर लॉबीचे आणि शासनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे कसे संबंध असतात हे खरं तर मला सांगायला नको। ही अमित बिल्डरची ब्लूमफील्ड नावाची ही स्कीम आहे। या ब्लूमफील्ड मधले काही सभासद आहेत, त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता। एक्झॅक्टली यांचा काय प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला ती गंमत दाखवतो या। त्यावेळेस आम्ही 70-80 लाखाला घेतलेले आहेत। 2 BHK आणि 3 BHK 1.25 कोटी वगैरे आहेत। रो हाऊस आहे ते 3-4 कोटीचे आहे। इथे सगळे चांगले लोक राहत आहेत आणि आमचा हा रोजचा रस्ता होता। आम्हाला हा रस्ता दाखवून आम्ही एवढे महागाचे फ्लॅट्स घेतले होते, पण अचानक एवढ्या वर्षानंतर त्यांनी हा रोड पूर्ण बंद केला। जो 12 मीटरचा एवढा मोठा रोड होता, इथून स्कूल बस वगैरे सगळ्या यायच्या, सेफ्टी होती आम्हाला। आता त्यांनी तिकडून दिलाय जो 6 मीटरचा आहे, साध्या स्कूल बस पण येऊ शकत नाही। इथे जर आग लागली काय झालं तर फायर एक्सटिंग्विशरच्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा तिथं मावणार नाही। सोसायटीचे चेअरमन आहेत पाटील साहेब, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। साहेब, महानगरपालिकेकडे आम्ही जेव्हा आम्ही फ्लॅट घेतले त्यावेळेस आम्हाला हा रस्ता दाखवला होता, म्हणून आम्ही कोटी रुपयाचे फ्लॅट घेतले। बरोबर, आम्हाला तो रस्ता पहिला अस्तित्वात आहे हे कुठेही मान्य नव्हतं आणि दाखवलेलं नाही कुठल्याही नकाशावरती। हे झाल्यानंतर आमच्या जेव्हा लक्षात आलं की बिल्डरनी प्लॅन चेंज केले, तेव्हा आम्ही महानगरपालिकेकडे दाद मागितले साहेब 12/8/2024 ला। त्याच्यानंतर आमची एकही हिअरिंग झालेली नाही। प्रत्येक वेळी आम्ही तिथं हजर आहे, प्रत्येक वेळी आम्हाला काही ना काही कारण देऊन। कोणाला भेटला होता तिथे? बांधकाम डिपार्टमेंटचे वाघमारे साहेबांपर्यंत आम्ही पोचूच दिलं नाही आम्हाला। काय म्हणताय? खालचेच अधिकारी आम्हाला आज हिअरिंग नाही, नंतर नेक्स्ट डेट मिळेल, साहेब नाही आहेत। आणि भोसले साहेबांकडे सुद्धा आम्ही मीटिंग केली, भोसले साहेबांनी त्याच्यावर शेराही मारलेला आहे की याच्यात सगळं तपासून सदर अहवाल सादर करा। आज तागायत 1 वर्ष झालं, 1 वर्षाच्या वर फॉलो आम्ही घेतोय, याच्यात आम्हाला कुठलाही न्याय मिळालेला नाही। आता तुम्ही म्हणताय शासकीय कॉर्पोरेशनकडे जी दाखल नकाशा आहे त्याच्यातनं तुम्हाला न्याय मिळेल, कसा साहेब न्याय मिळायचा आम्हाला सांगा। वर्षभर आम्ही उमरे जिजवले आणि रात्री 3 वाजता जर बिल्डर म्हणतोय की हा त्याचं प्रॉपर्टी आहे, हे आज आम्ही म्हणतो हा आमची प्रॉपर्टी आहे, आमचा रस्ता आहे, आमची प्रॉपर्टी आहे, जर बिल्डर म्हणतोय त्याचे, मग रात्री 3 वाजता त्याला खाजगी बाउन्सर घेऊन येऊन रस्ता खोदायची गरज काय? बरोबर, जर त्याचा आहे तर तो दिवसा पोलीस बंदोबस्त घेऊन लिगली का नाही करत आहे? या प्रकरणी आम्ही ऑलरेडी कोर्टामध्ये तुम्हाला कन्व्हिन्स करून दिलं की नाही? अजिबात नाही, सोसायटी रजिस्टर अजिबात नाही। कळलं का? सगळ्यात मोठा फ्रॉड म्हणजे हा कन्व्हिन्स डीड करण्याचा कायदा सरकार का नाही करत? बिल्डरने जर फ्लॅट विकले की त्याला काही टाइम लिमिट द्या, त्या टाइम लिमिटच्या आत कन्व्हिन्स डीड करायचा कायदा सरकार का नाही करत? कारण सरकारचे पण हात बिल्डर सोबत असे घट्ट जोडलेले आहेत। बिल्डरचा लॉस झाला तर नेत्यांचा पण लॉस होईल, नेत्यांचे बिल्डरकडे इन्व्हेस्ट असलेले पैसेही वेस्ट जातील। आणि कसं आहे माहिती आहे का, बिल्डर एवढ्या छान प्रकारे मोठमोठे रस्ते दाखवतो आणि अशा सामान्य जनतेला लुटतो। त्या लुटमारीमध्ये नेत्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अशी सगळी परिस्थिती समाजाची केली आहे का सरकारने? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। बरं, दुसरी गोष्ट, महानगरपालिकेच्या प्रशांत वाघमारे साहेबांना यांना भेटायला परवानगी दिली नाही। मी सोमवार किंवा मंगळवारी मी या सगळ्या लोकांना घेऊन प्रशांत वाघमारे साहेबांकडे येणार आहेत आणि याचं स्पष्टीकरण विचारणार आहे। वाघमारे साहेब, आता जर तुम्ही ऑफिस सोडून पळालात तर महाराज तुमची आणि माझी गाठ आहे। रात्रभर या ताई अशा आमच्या अंगावरती आल्या होत्या आणि तिथं होतो ना, तर ह्या ताई काय म्हणत होत्या, ए बाळा इकडे इकडे, आणि इथं काय आला तू, कशासाठी आला? रात्री लोकांना दमदाटी ह्या ताई करत होत्या। आम्ही काय बोलायचं या ताईंना? बघा त्या ताई कशा पद्धतीने रेकॉर्डिंग करू बघा ना, या ना ताई, या की ताई रेकॉर्डिंग करायला इकडे या ताई, प्लीज रेकॉर्डिंग करा। थँक्यू तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते तुम्ही चोख बजावता, त्याच्याबद्दल धन्यवाद ताई। मी सिक्युरिटीचं काम करते सर। सिक्युरिटीचं नाही करत, ऐका, तुम्हाला जे काम, एक मिनिट, त्यांना जे काम बजावलं ते सिक्युरिटीचं काम करतो आम्ही। आम्हाला जे आमच्या बिल्डरनी ठेवलेले, हो बरोबर, त्या आम्ही बिल्डरचं आपलं सिक्युरिटी तोडफोड होऊ नये, बरोबर, किंवा त्यांची काय असेल त्यापेक्षा डिमांड ते आम्ही पूर्ण करतो। तोडफोड होऊ नये, तोडफोड त्यांच्या ऑफिसची तोडफोड, म्हणजे बिल्डरनी तोडफोड केलेली ती चालेल, जानते नाही ते नका मला सांगू, ऐका ना सर। नाही विचारतो ताई, मी तुम्हाला ब्लेम नाही करत आहे, तुम्ही चांगलं काम करताय हे मी सांगतोय। 3-4 वाजता येऊन आम्हाला लेडीजला पूर्ण धमक्या दिलेल्या आहेत।
माझ्याकडे लेडीजला धमक्या दिल्यात. हो. बिल्डरनी लेडीजला पुढे कशाला केलं की लेडीजला कोणी बोललं नाही पाहिजे म्हणून. ऐका ना, मी म्हटलं ना, आपण आपल्या महिलांना आहे ना, घरात आपल्यावर जर काही प्रॉब्लेम आला ना, तर आपण आपल्या महिलांना पुढे उभं करणार नाही. पण आज जॉबच्या लेवलवर महिलांना पुढे केलं जातं. महिलांचा वापर हा ढाल म्हणून केला जातो. ते कॉर्पोरेट कंपन्या असू देत नाहीतर बिल्डर असू देत, आज महिलांना पुढे केलं जातंय. रात्री 2-3 वाजता ही महिला पुढं का आली? महिलांना ढाल म्हणून वापर केला जातो का, असा प्रश्न पडतो. पण बोलायचं कोणी नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळं कॉर्पोरेट झालेलं आहे, वर्ल्ड कॉर्पोरेट. आणि हा देशाचा विकास झालेला आहे ना, त्याच्यामुळे काय बोलायचं नाही. रात्री 2-3 वाजता महिलांना अपॉइंट करायचं सिक्युरिटीसाठी, महिलांनी अंगावर नाही यायचं. दिवसापूर्वी तुमच्या इथनं मला फोन पण आला होता की इथं झाडांची कत्तल पण झाली. 4-8 दिवसापूर्वी त्यांनी 100 झाडांची जवळजवळ कत्तल केलेली आहे. त्याचप्रमाणे इथं एक आंब्याची बाग होती, ती कोंढरे कुटुंबियाची होती. त्यांनी आता ती त्यांना डेव्हलपला दिलेली आहे. साधारणतः 30 ते 40 गुंठे जागा आहे. असं बिल्डरचा प्लॅन आहे. ती जागा आणि ही जागा एकत्र करून त्यांनी या रस्त्यावरती 21 मजली टावर सँक्शन केलेले आहेत. आणि त्याला सँक्शन मिळालं. पुणे महानगरपालिकेने त्याला सँक्शन दिलेलं आहे. अमित ब्लूमफिल्ड त्याचे सभासद आता माझ्यासोबत आहेत. या सोसायटीला जाण्यासाठी हा इकडचा एक लॅविश रस्ता बिल्डरने बनवून दिला होता. या लॅविश रस्त्यावर काल काही बॉडीगार्ड्स आणले, काही काय त्याला म्हणतात बाउन्सर आणले, लेडीज बाउन्सर आणले की लेडीजनी पण याच्यामध्ये मध्यस्थी करू नये. आणि सगळी दगडांची राडारोडा टाकला. इथं प्रचंड प्रमाणात तुम्ही आत आलात तर इथं बघताय की इथं सगळे झाडं तोडून ठेवलेली आहे. हे बघा, ते आत्ता साहेब म्हणले आंब्याची बाग. हे बघा, या आंब्याची झाडाची पानं बिनं पडलेली आहेत. याच्यानंतर इथं तुम्ही बघताय की एका साईडला झाडं तोडलेली आहेत. सगळी दगडांचा राडारोडा आणून टाकलेला आहे. हे बघा, हा सगळा रस्ता राडारोडा टाकून बंद करण्यात आलेला आहे. आणि हा रस्ता इथं बिल्डरने पहिले हे लाईटचे खांब उभे केले होते त्याच्या पद्धतीचे. आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या खर्चातनं ज्या रस्त्यावर पोल उभे केलेत, बरोबर आहे, महानगरपालिका कुठल्या बिल्डरच्या प्रायव्हेट रोडवर तर स्वतःचे पोल उभे करणार नाही. महानगरपालिकेचा इथं लाईटचा पोल उभा आहे. जर महानगरपालिकेने इथं लाईटचा पोल दिलेला असेल तर या जागा ही बिल्डरची प्रायव्हेट कशी असू शकते, कळलं का? बिल्डरने पहिले या सोसायटीला जाण्या येण्यासाठी हा वहिवाटीचा रस्ता दाखवला. आज या वहिवाटीच्या रस्त्यावर राडारोडा टाकून या रस्त्यावर तो हक्क दाखवतोय. आणि या जागेमध्ये आता तो टॉवर उभ्या करणार आहे. आतल्या साईडला आल्यानंतर केवढे बाउन्सर आणून उभे केलेले आहेत बघा. सोसायटीमध्ये यांनी त्या जिथनं रस्ता बंद केलाय तिथं बाउन्सर आणून ठेवलेले आहेत. सगळेजण तोंड लपवत आहेत. हे त्यांचं सेल्स ऑफिस होतं. इथनं वहिवाटीचा रस्ता दाखवला होता. इथनं त्या मागच्या टॉवरमध्ये जायचा रस्ता होता. मागच्या टॉवरमध्ये जायचा हा वहिवाटीचा रस्ता हा पब्लिकचा बंद करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने पब्लिकची जर फसवणूक होत असेल ना, संतोष पंडित छाती रोखून बोलणार. हे इकडे सेल्स ऑफिसकडे जाणारा रस्ता, पहिले ही वहिवाट दाखवली. या रोडची विड्थ बघा किती, JCB आणि पोकलँड वगैरे लावून अख्खा रोड बंद करून ठेवलेला आहे. झाडांची कत्तल केली गेली. आणि रात्री 2 वाजता हा प्रकार करतात. रात्री 2 वाजता. आणि याच्यासाठी सरकारचं पाठबळ आहे का यांना? सरकारचं पाठबळ आहे, पोलिसांची सुरक्षा आहे, त्याच्यानंतर बॉडीगार्ड बोलवलेले आहेत. अशा पद्धतीने जनतेची जर फसवणूक करणार असाल ना तर मी बोलणार. हे बघा, हा सगळा रस्ता खडून काढलेला आहे, कळलं का? सामान्य नागरिकाला पहिले इकडनं जाण्याचा रस्ता दिला होता. खूप मोठा लॅविश रस्ता केला होता. आजूबाजूला प्रचंड प्रमाणात झाडं लावलेली होती. आणि त्याच्यानंतर इथं महानगरपालिकेने पोल पण दिलेले आहेत लाईटचे. जर हा रस्ता जर महानगरपालिकेच्या हँडओव्हर बिल्डर करणारच नव्हता तर मग महानगरपालिकेने इथं पोल कसे काय उभे केले हे मला नाही माहिती बरं का. इथं जे स्थानिक राहतात त्यांनी मला सांगितलं हे महानगरपालिकेने बसवलेले पोल आहेत. कारण की काय आहे, बिल्डरनी बसवलेले तर पोल तर अक्षरशः तोडण्यात आलेले आहेत. या महानगरपालिकेने उभे केलेले पोल सुद्धा पाडण्यात आलेले आहेत. हे बघा, हे पोल पडलेले आहेत रस्त्यावर खाली. आणि हा रस्ता इथं हे पोकलँड वगैरे आणलंय, सगळं खरडून काढलेलं आहे. आणि या रस्त्यावर आजूबाजूच्या या सोसायटीमधल्या लोकांनी आत येऊ नये म्हणून मोठमोठ्या दगडांचा राडारोडा आणून टाकलेला आहे दोन्ही बाजूला, या बाजूला पण आणि त्या रस्त्याच्या त्या बाजूला पण.
आणि हा एवढा मोठा लॅविश रस्ता दाखवून सोसायटीमधल्या लोकांना फ्लॅट विकले 2009 आणि 10 मध्ये 11-12 पर्यंत, आणि त्याच्यानंतर आता या जागेमध्ये नवीन टॉवर उभारण्यासाठी हा रस्ता ॲक्वायर केलेला आहे बिल्डरनी, आणि याच्या मिळणाऱ्या FSI वर इथं बिल्डिंग उभारणार आहे। याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पण चमकोगिरी होणार, काही शासनातले अधिकारी असतील तर त्यांचीही चमकोगिरी होणार, आणि बिल्डर सोबत पार्टनर असलेल्या नेत्याची पण चमकोगिरी होणार। सोसायटीचे आता सभासद आहेत, त्यांच्याकडे हा प्लॅन आहे, या प्लॅन मध्ये ते काय म्हणतात आपण जाणून घेऊयात। काय विषय होता? पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे आहे, आणि हा जो रस्ता आहे जो आता तुम्ही सांगताय तो रस्ता फक्त होता इथं 2008 पासून। इथं कुठेही तुम्हाला तो सर्व्हिस रोड आता जो दिसतोय तो तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाहीये, आणि ह्या रोडवरूनच तुम्ही म्हणताय ते सँक्शन झालेलं आहे। हे सगळं आमचं इथं एंट्री आणि ह्या सगळ्या बिल्डिंग आहेत आमच्या, बरोबर, आणि अशा प्रकारे त्यांनी तोच रस्ता खणून आणि तो रस्त्याने आता आम्हाला ये जा करायला सांगतात। म्हणजे हा पूर्वीचा टाउन प्लॅनिंग मधला प्लॅन आहे, पूर्वीचा हा, बरं, हा पूर्वीचा टाउन प्लॅन आहे। त्या टाउन प्लॅनिंग मध्ये हा प्रॉपर रस्ता दाखवलेला आहे, आणि कसं आहे माहितीये का की बिल्डरचं पोट भरावं आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची पोटं भरली की टाउन प्लॅनिंगचा रस्ता पण बदलून त्याला बिचाराला त्याचं घर चालवायला मदत केली जाते, कळलं का? अशी परिस्थिती आहे। हा पहिले हाच रस्ता अधिकृतपणे दाखवला होता, आता हा रस्त्याचा FSI बिल्डरला पुन्हा देण्यात आलेला आहे, आणि हा एक कृपा आशीर्वाद सगळे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रशांत वाघमारे यांच्या डिपार्टमेंटचे आहेत का, याचं उत्तर प्रशांत वाघमारे साहेब तुम्हालाच द्यावं लागेल। सुहास शेलार साहेब माझ्यासोबत जोडले गेलेले, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघूयात, बोला। या ठिकाणी बिल्डरनी जो आम्हाला मेन रस्ता 12 मीटर दिला त्याच्यावर सँक्शन केले, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी चुकीच्या पद्धतीने हा ओढ्याच्या कडे काढलेला रस्ता आहे। ओढा हा शासनाचा ओढा आहे, पूर्वीपासून 40 मीटरचा ओढा आहे, आणि आज त्या ठिकाणी 40 मीटर भरत नाही, आणि हा जो रस्ता 9 मीटर केलेला आहे 12 मीटर तर कुठंच भरत नाही, ह्या ठिकाणी 6.5 मीटर भरतोय, पलीकडे 7.9 मीटर भरतोय, आणि पलीकडे 9 मीटर भरतोय। असा 12 मीटरचा रस्ता कुठंच भरत नाही, असा हा अडचणीचा रस्ता बिल्डरनी स्वतःच्या मनाचा कारभार करून केलेला आहे। एवढंच मला सांगायची, हा रस्ता 12 मीटर नाही, 6 मीटरचा आहे। एक सर्वसामान्य नागरिक अगदी तंतोतंत माहिती देतोय, आणि ही माहिती प्रशासनाकडे नाही का? पहिले हा रस्ता जो दाखवला गेला तो त्या साईजचा पलीकडे होता, आता हा नवीन रस्ता अपॉइंट करून दिलाय तो तेवढ्या साईजचाच रस्ता नाही, 2-2, 4-4 नाही तर अक्षरशः 5-5 कोटीला प्रॉपर्ट्या विकायच्या, आणि असे तकलादूर रस्ते नंतर डेव्हलप करून द्यायचे। ही फसवणूक नाही का? याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं लागेल।